हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. चला मग आज आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत डीप नेक ब्लाऊजचं. तर इथे बघा मी बॅकपार्ट कट करून घेतलेला आहे, ज्याचं मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. अस्तरचं काय घेतलं आहे, शोल्डर 5.5, त्यानंतर मुंढा 6, त्यानंतर कमरेचा चौथा भाग, इथे चेस्टचा चौथा भाग, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 38 चेस्ट आहे, उंचीमध्ये 1 इंच प्लस. जसं की काल मी ब्लाऊज जो शेअर केलेला आहे त्याचाच हा सेकंड ब्लाऊज आहे. तर गळ्याची उंची 9.5 इंच आहे, तर मी अर्धा इंच प्लस करून गळ्याच्या उंचीवरती मार्क करते. जसं की खाली आपली पट्टी किती राहते गळ्याची त्यावरती डिसाईड करते. तर इथे आधी मी गळ्याला मार्किंग करून घेतलं आहे, जसं की आपण चौकोन काढून घेतो तसा. शोल्डरला 2.25 इंच गळा रुंदी आणि बॉटमला 3.25 इंच. आता हा बेसिक आपला चौकोन मी तयार करून घेतला आहे. आता नेक आपण ड्रॉ करून घेऊ, यावरती नेक आखून घेऊ. तर सर्वात प्रथमतः बघा नेकचा आकार तुम्ही अशा पद्धतीने मी कसा देते ते लक्ष द्या. तर पहिल्यांदा मी मुंढाला एक अशा पद्धतीने रेष जोडली की जी आपली पूर्ण बॉटमकडनं येते, आणि त्यानंतर शोल्डरपासून गळा जो आहे तो तिथे एक अटॅच केला. असा एक पॅटर्न आपण तयार करतोय. तर हा आता ड्रॉ करून झालेला आहे. आता कट करताना हा बघा फक्त मधला भाग कट करायचा आहे आपल्याला, जसं की पूर्ण जो मुंड्यापर्यंतचा आकार कट नाही करायचा. तर हा कट करून घेतलेला आहे मी. मधला भागचा जो बॉटमचा पार्ट आहे तिथे आपण वेगळा पॅच लावणार आहे, ज्यासाठी आपण काठ घेतलेले आहेत. ओके, तर आता ब्लाऊजचा जो फॅब्रिकचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं दोन्हीही, आणि सरळ भागावरतीच टिप टाकून घ्यायची आपल्याला. टिप टाकून झाल्यानंतर मधला भाग कट करून नॉचेस द्यायचे, आणि हा भाग आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. नॉचेस दिल्यामुळे हा भाग एकदम प्रॉपरली उलटला जातो. नॉचेस द्यायला बिलकुल विसरायचं नाही, जर तुम्हाला फिनिशिंग पॅटर्नला हवं असेल तर. नॉचेस दिले, ओपन करून त्यावरती अस्तरवरती दाबटीप दिलेली आहे, जेणेकरून वरती आपल्याला टीप द्यायची गरज नाही पडत, डायरेक्ट इस्त्री केली तरी होऊन जातं. तर मी काय केलं, दाबटीप दिली आणि एक्स्ट्रा जो साईडचा भाग आहे अस्तरचा तो जोडून घेतला. तो जोडून घेतल्यानंतर त्याला थोडंसं इस्त्री करून घेतलं. इस्त्री केल्यानंतर पण काय होतं की जेव्हा आपण पॅटर्न बनवता इस्त्री करतो तेव्हा छान असं फिनिशिंग येतं. आता इथे बघा मी 5-5 इंचाचे 2 काठ घेतलेले आहेत, 5 इंच रुंदीचे, आणि उंचीप्रमाणे आपल्याला ते ॲडजस्ट करायचे आहेत. ओके, तर मी ते जोडून घेतलेले आहेत मध्ये. त्यानंतर एकदम रँडमली मी अस्तर घेतलं आहे, आणि ते सुद्धा मी सरळ बाजू मेन फॅब्रिकची वर ठेवली, त्यावरती अस्तर ठेवलं आणि त्याचा वरचा भाग जोडून घेतला आणि तो आतमध्ये पलटवून घेतला. आता आपण जे काही मेन नेक जो कट केला होता त्याप्रमाणे आता हे आपल्याला बाजूला 1-1 इंच सोडून एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा, आणि बॉटमला आपल्याला जास्तीत जास्त अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं. का तर आपल्याला हे सिक्युअर करून घ्यायचं आहे म्हणून. तर मी तसं केलं. आता हा पार्ट तयार झाला, ह्याला पण छान अशी इस्त्री करून घ्यायची, कारण आपण त्याला जॉईंट दिला आहे. त्यानंतर मधला जो भाग आहे जो आपण कट करून घेतला होता गळ्याच्या खालचा, जिथे पॅच लावायचा होता, तो व्यवस्थित मार्क करून घेतला त्याचा अस्तरचा भाग, जेणेकरून आपल्याला हे जोडताना प्रॉब्लेम येणार नाही. मार्क करून झाल्यानंतर बघा जे साईड पार्ट आपण तयार करून ठेवले ते नेकचे, ते मी ह्यावरती ठेवले, आणि आता हे आपण व्यवस्थित अटॅच करून घेऊ. अटॅच करून घेतलेत, वरपर्यंत टीप टाकली. आता आपल्याला बॉटम पट्टी लावण्या अगोदर आपण ह्याला टक्स टाकून घ्यायचे. आता साधारणतः टक्सची रुंदी तुम्हाला माहिती 1 इंच आहे, म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा इंच. उंची 4.5-5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता ब्लाऊजच्या उंचीनुसार. टक्स टाकून झालेले आहेत. आता मी आधी याला लेसनं डेकोरेशन करणार आहे, कारण फक्त पॅच लावून उपयोग नाही आहे. जेव्हा लेस लावतो आपण तेव्हा त्याला छान गेटअप येतं, म्हणजे जो काही पॅच किंवा जो काही आपण पॅटर्न तयार केला आहे तो जास्त सुंदर दिसतो. सो मी इथे अशा प्रकारे पहिल्यांदा शोल्डर टू जो पार्ट आपण तयार केलेला आहे तिथपर्यंत मी
2 लाईन्स तयार करून घेते. आणि त्यानंतर बॉटम टू मुंढा असा जो आपण आकार दिला होता त्याला मी 2 लाईन्सनी लेस लावून घेते. आता जिथे एक्स्ट्रा लेस लावली गेलेली आहे त्यासाठी मी काय करते, इथे आतमधून थोडंसं उसवून घेते जेणेकरून आपल्याला ती लेस कट करता येते. कारण आपल्याला सुरुवातीला अंदाज नसतो ना. तर हा बघा एक साईडचा पार्ट असा छान तयार झाला आहे. जेव्हा आपण लेस नव्हती लावली तेव्हा इतकं सुंदर दिसत नव्हतं, पण लेस लावल्यानंतर त्याचं गेटअप खूप सुंदर येतं. तर अशा प्रकारे मी पूर्ण बाजूला याला लेस लावून घेतली. एक्स्ट्राचा जो लेसचा भाग उरला होता तो कट करून घेतला व्यवस्थितरित्या. आणि आता बॉटम पट्टीसाठी आपल्याला 1.5 इंच उंचीची पट्टी तयार करायची आणि बॉटम पट्टी आपण रेग्युलर जशी लावतो तशीच अर्धा इंच बॅक साईडचा पार्ट कव्हर करून आपल्याला आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आणि नंतर त्याला हात शिलाई करायची. सो फायनली हा असा आपला बॅकनेक पॅटर्न तयार झालेला आहे. मध्ये तुम्ही एखादं बटन किंवा ब्रॉच लावू शकता जेणेकरून हा अजून सुंदर दिसेल. तर जेवढी आपली पट्टी हवी आहे, गळा हवा आहे तेवढा एकदम प्रॉपरली आली आहे. आणि ह्याला नॉट लावायची गरज नाही कारण हा उतरणार नाही आहे. तुम्ही जेव्हा असा पॅच अटॅच करता तेव्हा तो पॅच अटॅच करताना हा व्यवस्थित अटॅच केला गेला, इकडे तिकडे नाही सरकला तर तुमचा ब्लाऊजचा नेक हा उतरणार नाही. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. पॅटर्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी. चला मग पुढच्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात.